दिसतं तसं नसतं प्रणव मालक परिचारक. पंढरपूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीत शेवटच्या क्षणी घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे पुन्हा एकदा परिचारक गटानं आपली सत्ता अबाधित राखण्यात यश मिळवलंय. या निवडणुकीत परिचारक गटाला वसंत नाना देशमुख यांची साथ मिळाल्यानं समीकरणं अचानक बदलली आणि विरोधकांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला. या निवडणुकीत सभापतीपदी शुभम अगवणे तर उपसभापतीपदी प्रमोद देशमुख यांची निवड झाली. या विजयानंतर पंढरपूर तालुक्यात परिचारक गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावेळी युवक नेते प्रणव परिचारक यांनी नूतन सभापती शुभम अगवणे आणि उपसभापती प्रमोद देशमुख यांचं अभिनंदन करत पुढील काळात पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच प्रणव परिचारक यांनी विरोधकांना सल्ला देताना राजकारणात दिसतं तसं नसतं, मतभेद बाजूला ठेवून तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे असं आवाहन केले. या निवडणुकीतील अनपेक्षित घडामोडींमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं असून पुढील काळातही राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. निश्चितपणाने काही दिवसापूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या वतीनं या ठिकाणी आपण 16 पंचायत समिती गणामध्ये उमेदवार उभे केले होते. पैकी 8 उमेदवार आमचे विजयी झाले आणि पंढरपूर तालुक्यात कधी नव्हतं अशा पद्धतीचा 8 अशा पद्धतीचं बलाबल त्या ठिकाणी समोर आलं. परंतु जनतेला दिलेला कौल हा मान्य करून या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली गेली. प्रथमतः मी या निमित्ताने आपण जो विचारलेला प्रश्न आहे तर म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर तालुक्याचे ऋषितुल्य नेते श्रद्धेय स्वर्गीय मोठ्या मालकांच्या नेतृत्वाखाली या पंचायत समितीच्या माध्यमातून विकासाची घोडदौड या ठिकाणी गावागावापर्यंत वाडी वस्तीपर्यंत विकासाची कामं आपण करण्याचा प्रयत्न केला. या तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं लोकशाही पद्धतीचं वातावरण या निमित्ताने सतत मोठ्या मालकांनी जागृत ठेवलं. अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला या ठिकाणी पंचायत समितीचा सभापती असेल, उपसभापती असेल, जिल्हा परिषदचा अध्यक्ष असेल, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम आदरणीय मोठ्या मालकांनी त्यांच्या 50 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये केलं. त्या अनुषंगाने या निवडणुकीला सामोरं जात असताना भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आम्ही लोकांकडे मतदान रूपी कौल मागितला. वेगवेगळी विकासाची कामं करण्याच्या बाबतीत या ठिकाणी आश्वस्त केलं. खर तर हे 8 अशा पद्धतीचं संख्याबळ असताना खर तर पंढरपूर भारतीय जनता पक्षाचं वरच्या नेतृत्वाचं मी आभार मानणार आहे. कारण दुर्दैवानं मागच्या 28 तारखेला 27 तारखेला राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि एक धडाकेबाज अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व स्वर्गीय अजितदादांचं दुःखद निधन झालं आणि मग अशा वेगळ्या वातावरणात या निवडणूक पार पडत असताना या ठिकाणी सभापती भारतीय जनता पक्षाचा परंतु उपसभापती हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी अजितदादांच्या निधनाच्या निमित्ताने निधन झालं आणि त्यांना समर्पित म्हणून या ठिकाणी उपसभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे प्रमोद हरी देशमुख यांना उपसभापती पदी संधी दिली. त्यामुळे हे जे बलाबल आहे आज आपण बघितलं तर काही दिवसापूर्वी काही महिन्यांपूर्वी आमच्याच पक्षाचे असलेले आदरणीय वसंतनाना देशमुख काही विचारांची म्हणजे घरात भांडं लागतं अशा पद्धतीनं त्यांना काही विचार किंवा काही वेगळे विचार त्या निमित्ताने आले. परंतु ते पक्षाबरोबरच होते, आमच्याच पार्टीतला एक भाग म्हणून नानाने गेल्या अनेक वर्षापासून काम केलं होतं. परंतु या निवडीच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी 2 पावलं सकारात्मक या ठिकाणी पुढे येऊन भारतीय जनता पक्ष, महायुती आणि विकासाची घोडदौड याला या ठिकाणी त्यांचे जे उमेदवार होते प्रमोद हरी देशमुख त्यांना या ठिकाणी आमच्या बरोबर पाठिंबा दिल्यामुळं आज पंढरपूर तालुक्याची गेल्या 40 वर्षापासूनची परिचारक कुटुंबाची असलेली सभापती पदाची परंपरा या ठिकाणी राखण्यात आम्हाला यश मिळालं. मला निश्चितपणाने खात्री आहे की भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आले सर्व पंचायत समिती सदस्य आणि आता नवीन निवड झालेले सभापती आणि उपसभापती निश्चितपणाने पुढचे वर्ष या ठिकाणी
निश्चितपणाने चांगलं काम करतील. लोकाभिमुख अशा पद्धतीचा पंचायत समितीचा कारभार, मग रस्त्याचे प्रश्न असू द्यात, पाणी पुरवठा असू द्यात, जिल्हा परिषद शाळा असू द्यात, आरोग्य विषयक सुविधा असू द्यात, पंढरपुरात भरणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या दृष्टिकोनात असलेल्या सुविधा असू द्यात, या सर्व बाबतीमध्ये सरकारचं भक्कम पाठबळ घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहे. जे जे आश्वासनं आमच्या नेते मंडळींनी दिली, मग आदरणीय प्रशांत मालक असतील, आदरणीय आमदार समाधान दादा असतील, आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब असतील, गणेशजी पाटील असतील, त्याचबरोबर या ठिकाणी अनेक वर्षापासून आमच्यापासून दुरावलेले काही मंडळी आज पार्टीमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने सामील झाले होते. या सर्वांच्या माध्यमातून आम्ही चांगल्या पद्धतीने विकास या ठिकाणी पंढरपूर तालुक्याचा करण्याचा प्रयत्न करू, संकल्प करू, अशा पद्धतीचा मी आपल्याला आज विश्वास देतो. सगळे विरोधकांच्याकडून पालकमंत्र्यांना भेटून विचारबद्दल संधान साधण्याचा प्रयत्न केला होता, पण आयोगाने ते घडले नाही. बलाबल बरोबरी झाल्यामुळं आज आमच्याही गटाला काही वेगळे वेगळे म्हणजे बोललं जात होतं, त्यांच्याही गटाकडे जात होतं. प्रत्येक जण प्रत्येकाच्या स्तरावर प्रयत्न करत होता, परंतु पार्टीने आदरणीय प्रशांत मालक असतील, आदरणीय समाधान दादा असतील, यांनी सारासार विचार करून या ठिकाणी या तालुक्याची घडी ज्या पद्धतीने यापूर्वीच्या मग स्वर्गीय मोठे मालक असतील, स्वर्गीय अवधूमरांना असतील, स्वर्गीय भारतनाना बालके असतील, स्वर्गीय राजूबापू पाटील असतील, यांनी जी एक सहकार किंवा एक लोकशाही या निमित्ताने निवडणुकीपुरतं निवडणूक राजकारण आणि इतर वेळी समाजकारण या दृष्टिकोनातून या तालुक्याची बांधणी केली. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करून या ठिकाणी वसंत नाना देशमुख यांचे उमेदवार आमचे प्रमोद हरी देशमुख सर यांना भारतीय जनता पक्षाबरोबर घेऊन या ठिकाणी सभापती आणि उपसभापतीच्या निवडी पार पडल्या. विरोधकांना काय सांगा? या विरोधकाला एवढंच सांगेन की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एक विकासाचं राजकारण समाजकारण केलं आणि त्याच पद्धतीचं राजकारण आणि समाजकारण पुढच्याही कालावधीमध्ये स्वर्गीय मोठ्या मालकांच्या आशीर्वादाखाली आणि आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक त्याचबरोबर आदरणीय समाधान दादा या दोन्ही नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने आम्ही विकास करणार आहे. विरोधकांनी गेल्या 4 दिवसापासून वेगवेगळ्या बातम्या सोशल मीडियावर आल्या. आमच्याही कार्यकर्त्याला कालपर्यंत वाटत होतं की बाबा या अशा बातम्या येत आहेत तर काय होणार आहे, परंतु मला खात्री आहे की जे आमच्या घरातलाच एक भाग काही कारणास्तव दूर गेले होते तेच आज पुन्हा स्वगृही परतलेत. पर्यायानं प्रमोद हरी देशमुख यांना या ठिकाणी उपसभापती पदाची संधी दिलेली आहे. त्यामुळे दिसतं तसं नसतं. आज विकासाच्या दृष्टिकोनात बोलत असताना जसं समोर दिसतं तसं नसतं. इथलं पंचायत समिती सदस्य पुढच्या कालावधीमध्ये चांगलं काम करण्याच्या हेतूने आज प्रमोद सर आमच्या सोबत आलेले आहेत. निश्चितच मी त्यांचंही आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या पांडुरंग परिवाराच्या वतीने मी मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो. निश्चितच ज्या ज्या वेळेला असे प्रसंग होतील त्यावेळेला उमेश काका नेहमीच या बाबतीत सक्रिय असतात. काहीतरी चांगलं निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. याच्या पाठीमागं कुठलाही वाईट हेतू त्यांनी आजपर्यंतच्या राजकारण नगरपालिका असू द्या कुठलीही निवडणूक असू द्या पडद्यामागं राहून जे योग्य आहे जे समाजाच्या हिताचं आहे ते करण्याची स्ट्रॅटेजी एक चाणक्य म्हणून आमच्या पार्टीचे उमेश मालक आहेत. त्यामुळे त्यांनी या सगळी योग्य भूमिका बजावलेली आहे. जे आम्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी या ठिकाणी निभावली. निश्चितच कालपर्यंत वेगवेगळ्या चर्चा होत्या. काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा वरिष्ठ स्तरावर काही हालचाली होत होत्या, परंतु नेत्यांनी जो आदेश या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची चर्चा करून पार्टीतल्या नेते मंडळी चर्चा करून पंचायत समिती सदस्यांची चर्चा करून